जसं की तुम्हाला माहीतच असेल, तुरीच्या डाळीमध्ये किती फायदे असतात. वजनासाठी चांगलं असतं, आपल्या हार्टसाठी सुद्धा चांगलं असतं आणि पाचनसाठी सुद्धा चांगलं असतं आणि त्यासोबतच आपल्या शरीराला ऊर्जासुद्धा देते आणि तसंच त्यासोबत आपल्या शरीराची शारीरिक वाढसुद्धा करते. तर त्याच पद्धतीने इथे मी त्यासोबतच त्या तुरीच्या ज्या घुगऱ्या असतात, म्हणजे त्याचे मोठे दाणे असतात, ज्या आपण दाण्यापासून तुरीची डाळ बनवतो, त्याच दाण्यामध्ये सुद्धा तेवढ्याच गोष्टी असतात. बस फायदेमंद आहे आपल्या शरीरासाठी आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. आणि इथे साध्या सोप्या पद्धतीने मी इथे तुरीच्या डाळीपासून उसळ बनवलेला आहे. खरंच खूप टेस्टी लागतात खायलासुद्धा आणि बनवायलासुद्धा खूप इझी आहे. तर नमस्कार मंडळी, मी धनुश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी इथे बनवलेल्या आहेत घुगऱ्या. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला इथे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून येतील. चला तर मग जास्त वेळ न गमवता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेल्या आहेत घुगऱ्या. तर इथे 1 वाटी इतक्या घुगऱ्या घेतलेल्या आहेत मी, म्हणजे तुरीचे दाणे घेतलेले आहे आणि ते रात्रीच इथे मी भिजायला ठेवलेले होते. तर तुम्ही बघू शकता की ते टम्म छान असे फुगलेले आहेत. तर तुरीचे ना इथे वेगवेगळे प्रकार असतात, पण आता मला हे कोणत्या तुरी आहे हे माहिती नाही. तर तुम्ही इथे बघू शकता खूप मोठे मोठे दाणे आहेत हे तुरीचे, त्याच्यामध्ये थोडे छोटे प्रमाणामध्ये सुद्धा, म्हणजे छोट्या आकाराचे सुद्धा येतात. तर त्या पद्धतीचे सुद्धा इथे तुरी असतात. तर आता हे सगळं मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता कुकरमध्ये इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकत आहे. 1.5 ग्लास पाणी टाकून आपल्याला हे लावायचं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर इथे जास्त शिजलेले जर घुगऱ्या आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकून इथे शिजू द्या आणि जर कमी आवडत असेल तर कमी पाणी टाकून तुम्ही इथे शिजू द्या. तर मला इथे मीडियम साईजचे शिजलेले आवडतात, खूप जाड जास्त शिजलेले पण नाही आणि खूप कमी शिजलेले पण नाही आवडत. तर त्याच पद्धतीने मी इथे 4 शिट्ट्या इतक्या करून घेणार आहे. तर आता हे गॅसवरती मी ठेवलेलं आहे. तर आता हे याच्यानंतर आपण इथे समोरची तयारी करूया. तर इथे ना मसाला माझा आधीच इथे तयार होता, तर तोच मसाला मी याच्यामध्ये वापरत आहे. त्यासोबतच मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता, 10 ते 4 इथे मिरच्या घेतलेल्या आहे कापून छान. मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि मीडियम आकाराचा कापून घेतलेला आहे आणि छोटासा टमाटर घेतलेला आहे, तो सुद्धा मीडियम आकाराचा कापून घेतलेला आहे. आता इथे गॅसवरती मी आधीच तेल तापायला ठेवलेलं होतं. तर तेल तापलेलं होतं, तर त्यामध्ये मी इथे मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान आपली तडतडली, छान फुटली की मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदासुद्धा इथे छान थोडा परतून घेऊया. छान कलर आला किंवा कांदा इथे छान सॉफ्ट झाला तर त्याच्यामध्ये नंतर आपण इथे मिरची आणि कढीपत्ता टाकून त्यालासुद्धा छान व्यवस्थित 2 मिनिटे आपण शिजू देऊया. कांदा आणि मिरची छान परतल्यानंतर व्यवस्थित आणि म्हणजे चव खूप छान लागते त्याची. तर इथे ना मी मसाला टाकायच्या आधीच मिरची आणि कढीपत्ता टाकते, कारण मग ते मसाला टाकल्यानंतर जर मिरची आपण टाकली तर ते मिरची शिजत नाहीत आणि त्याचा कच्च्याच राहतात. तर इथे आता मी मसालासुद्धा टाकलेला आहे आणि मी इथे मसाला थोडासाच वापरला आहे, म्हणजे अगदी इथे 1 स्पून इतका मसाला आहे. तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढं जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल किंवा जास्त तुम्हाला जास्त प्रमाण असेल तुमचं इथे घुगऱ्याचं, तर तुम्ही इथे जास्त प्रमाणामध्ये मसाला वापरू शकता. तर इथे छान ना माझा मसाला वगैरे छान इथे परतून झालेला आहे. तर मी याच्यामध्ये टमाटरसुद्धा टाकलेले आहेत. तर मसाला ना मी इथे आधीच भाजून असा बनवून ठेवते, तर तो मसाला काही जास्त तेलामध्ये भाजायची आपल्याला गरज नाही आहे. 2 मिनिटे आपण इथे परतून घेतलेला आहे मसाला, कारण भाजलेला मसाला होता म्हणून. तर त्या अगोदर आता मी त्यानंतर ना इथे मी 3 चम्मच इतके, म्हणजे हाफ चम्मच इथे मी तिखट पावडर टाकलेला आहे. सोबतच चवीपुरतं मीठ आणि इथे थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि इथे चिमूटभर हळद टाकलेली आहे. याच्या व्यतिरिक्त मी कोणतेही याच्यामध्ये मसाले टाकलेले नाही आहेत. तर हे छान असं व्यवस्थित आता परतून घेतलेलं आहे. आता टमाटर इथे शिजलेले नव्हते आपले, तर काय करायचं मग आता इथे थोडा वेळ मी इथे 5 मिनिट टमाटर सॉफ्ट होईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेते. टमाटरसुद्धा इथे मी जास्त वेळ शिजू देणार नाही आहे, म्हणजे असे हलके थोडे सॉफ्ट झाले की आपल्याला ते मग इथून काढून घ्यायचं आहे झाकण. तर इथे बघू शकता तुम्ही 5 मिनिटे इथे झालेले आहेत. तर छान इथे टमाटर, मिरची आणि ते मसाले वगैरे छान प्रकारे इथे शिजलेले आहेत. खूप जास्त टमाटर मी इथे सॉफ्ट होऊ दिलेलं नाही, आधीच सांगितलं. तर इथे मी आता घुगऱ्या टाकलेल्या आहेत. आता संपूर्ण घुगऱ्या यामध्ये मी टाकलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण आता आपल्या अकॉर्डिंग याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार इथे पाणी टाकायचं आहे. तर आता 1 चम्मच मसाला टाकलेला होता, तर त्यानुसार मी इथे
जास्त ग्रेव्ही करणार नाही, कारण मग जास्त ग्रेव्ही केली तर खूप अशी पातळ होते. तर मीडियम साईज मी इथे ठेवणार आहे. मीडियम ग्रेव्ही करणार आहे. खूप पातळ पण नको आणि खूप इथे घट्टसुद्धा नको, कारण माझ्या मिस्टरला इथे खूप जास्त घट्ट वगैरे अशी ग्रेव्ही आवडत नाही, तर त्यामुळे मी इथे पातळच करणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, या प्रमाणामध्ये मी इतकं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे पूर्ण मिळून मी इथे 1 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. ग्लास थोडा मोठा आहे माझा, तर त्या ग्लासने मी इथे पाणी टाकलेलं आहे. खूप जास्त नाही आहे. तर त्यानंतर आता इथे आपल्याला छान असं ठेवून द्यायचं आहे. तर छान अशी खडखडून या पाण्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल इथे 5 मिनिटानंतर, म्हणजे 5 मिनिट झालेले आहे ऑलरेडी. इथे मी छान असं खडखडून उकळी येऊ देऊन याला 5 मिनिट शिजू दिलेलं आहे. पाण्याला छान खडखडून उकळी आली ना तरच इथे ग्रेव्ही चविष्ट लागते, नाहीतर मग ती पांचट लागते आपल्याला. म्हणूनच इथे आपल्याला ग्रेव्हीला छान असं खडखडून शिजू द्यायचं आहे, म्हणजे खडखडून शिजली तर चव अगदी भन्नाट लागते त्याची. तर आता इथे छान प्रकारे माझी ग्रेव्ही झालेली आहे, पूर्णपणे तयार झालेली आहे. तर आता मी त्याच्यामध्ये सांबार टाकलेला आहे. सांबार टाकून मी इथे फिरवून घेते आणि मग नंतर गॅस बंद करून टाकते. तर इथे छान तुम्ही बघू शकताय कलर किती मस्त आलेला आहे भाजीचा, आणि व्यवस्थित तेलसुद्धा मी इथे खूप कमी टाकलेलं होतं, आणि खूप जास्त भाजी वगैरे नाही आहे. खूप कमी मसाल्यामध्ये मी हे भाजी जी आहे ते बनवलेली आहे. आणि तुम्हीसुद्धा ह्या घुगऱ्या ट्राय करून बघा, खूप मस्त लागते खायला आणि सगळ्यांनाच आवडते. सगळेच लहान मोठे सगळेच लोक हे खाते, आणि अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असेल ना तरीसुद्धा छान बनते, आणि कुठेही तुम्ही चुकत नाही. पहिल्या प्रयत्नातसुद्धा छान बनवता येते आपल्याला. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मसाल्याचं सुद्धा बनवू शकता, किंवा तुम्ही बिना मसाल्याचं बनवलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी फार जास्त मसाले वापरलेले नाही आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर याच पद्धतीने बनवलं ना तरीसुद्धा खूप मस्त लागते. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं बनवायचं तुम्ही तसं बनवून बघा. तर इथे ना पूर्णपणे माझ्या घुगऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे भाजीला किती छान असं तेल सोडलेलं आहे, आणि सोबतच ग्रेव्हीसुद्धा खूप मस्त झालेली आहे. आणि म्हणजे खूप जास्त मी ग्रेव्हीसुद्धा केलेली नाही, आणि खूप जास्त असं दाणे पण ठेवलेले नाही आहे. तर इथे माझा पूर्णपणे जो स्वयंपाक आहे तो तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद.